तर आज आपण आलो आहे कलगाव या गावामध्ये. तर येथील शेतकरी आणि यांच्या हळद पिकासाठी यावर्षी सुरुवातीपासून तर शेवटपर्यंत मल्टीप्लायरचा वापर केलेला आहे. तर थोडक्यात आपण शेतकऱ्याचेच अनुभव विचारून घेणार आहोत की दरवर्षी त्यांना त्यांच्या शेतीमध्ये हळद पिकामध्ये काय बदल होते आणि यावर्षी त्यांच्या शेतामध्ये त्यांना काय बदल जाणवले. तर नमस्कार. नमस्कार. सर्वप्रथम तुमचं नाव सांगा. परसराम शंकरराव जगताप, राहणार कलगाव, तालुका जिल्हा हिंगोली. तर यावर्षी तुम्ही हळद पिकासाठी मल्टीप्लायरचा वापर केलाय. हो. तर कधीपासून केलाय? हळद उगवली तेव्हापासून वापर केला डिसेंबर पर्यंत. डिसेंबर पर्यंत. हा. तर सरासरी किती किलो मल्टीप्लायर वापर झाला याच्यामध्ये? दर महिन्यात 1 किलो. दर महिन्यात 1 किलो, म्हणजे हा. सरासरी 8 ते 9 किलो मल्टीप्लायरचा हो. वापर झालाच असेल. हो. तर आज रोजी तुम्ही तुमची हळद काढलेली आहे. हो. तर या हळद पिकामध्ये काढल्यानंतर किंवा उभ्या पिका सर्वप्रथम उभ्या पिकामध्ये जेव्हा तुम्ही वापरत होते तेव्हा काय रिझल्ट जाणवले? उभ्या पिकाला हळदीला कलर राहिला चांगला. हा. हळद बिमार नाही, काय नाही, कन्सर्ट नाही, काय नाही, सगळं नंबर 1 आहे. पानाची साईज वगैरे? पानाची साईज वाढली, जाड पानं झाले. हम्म. आणि हे माल बी तुमच्या समोरच आहे. तर बघून घ्या. येऊ समोर. हा. आज जवळपास तुम्ही हळद काढली, तर हळदीच्या शेंगामध्ये काय फरक जाणवला? हळदीची शेंगा साईज वाढलेली आहे. हा. एका लाल लाल शेंगा आहेत एकदम लगे. म्हणजे हळदीच्या शेंगामध्ये लालसरपणा वाढला लालसरपणा वाढला आणि तुमच्या शेंगामध्ये साईज पण मोठी आहे. साईज मोठी झाली आहे. लांबी आहे. आणि दरवर्षी तुमच्या पिकामध्ये काय बदल राहता? दरवर्षी जरा बुरशी गिरशी याची शक्यता होती. यावर्षी बुरशी नाही, काय नाही, नंबर 1 माल आहे. आणि शेंगाची साईज वगैरे कशी राहायची? साईज चांगली एकदम नंबर 1. नाही, दरवर्षी कशी राहायची? दरवर्षी छोटी राहायची जरा. हा. आवरेज तेवढी याचं नाही. हा. पण यावर्षी आवरेज मस्त आहे. तर एका एकराच्या हिशोबानं आज तुम्ही जो ढीक पडलेला आहे, हो. तर त्या हिशोबाने तुम्हाला काय वाटतंय? साधारण जरी म्हणलं तरी 25 आवरेज येईल असं एकरी असा वाटायला. आणि दरवर्षी किती राहता? दरवर्षी कमी आले 15, 16, 15, 16, 17. म्हणजे 15, 16, 17, 20 च्या तुम्हाला हो, आवरेज हो, राहता. हो. यावर्षी सरासरी तुम्ही म्हणता की 25 पर्यंत आवरेज तुम्हाला येण्याची शक्यता आहे. शक्यता आहे. आणखी खूप माल राहिला काढायचा. हा, अच्छा अच्छा. हा. तर तुम्ही हा प्लॉट त्यांना दाखवून द्या. दाखवा. आणखी माल काढायचा राहिला ना तिकडे यायला. तर अधिक माहितीसाठी संपर्क करा.